ते त्या 6 पॉइंट साठी आपण एक एक सेशन घेणार आहोत, लक्षात घ्या. ओके. एक एक सेशन. आता फक्त तुम्हाला ते 6 पॉइंट मी हेडिंग सांगतोय. ऑलराईट. ते हेडिंग सांगितल्यानंतर पहिला जो पॉइंट आहे, टू मेंटेन प्युरिटी इन लाईफ, याच्यावरती आजचं सेशन असणार आहे. आणि बाकीच्या 6 पॉइंट साठी, बाकीच्या 5 पॉइंट साठी एक एक सेशन डेडिकेट आहे. ते असं थोडक्यात सांगणार नाहीये मी. ओके. बाबासाहेबांनी जे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. ओके पुरुषोत्तमजी. आता फक्त तुम्हाला समअप की बाबा इंट्रोडक्शन म्हणून की हे 6 पॉइंट काय आहेत हे तुमच्या समोर मी इथे ठेवत आहे. तर चौथा पॉइंट, तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म आहे, असं बाबासाहेब सांगतात. हे जे मी तुम्हाला सांगितलं ते समजलं का तुम्हाला? धम्म म्हणजे काय हे ज्यावेळेस आपण सर्वसाधारण उपासक उपासिकांना जे नवखे आहेत त्यांना सांगतो, त्यांना आपण ती दुःखाची व्याख्या, दुःख आपण सांगतो की धम्म म्हणजे थोडक्यात बाबा या 2 गोष्टी, दुःख आहे आणि दुःखावरती उपाय आहे, हे तथागत गौतम बुद्ध सांगतात. ही सोपी व्याख्या आपण अगोदर पाहिली होती. पण त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला कुठे प्रवचन द्यायचं असेल किंवा तुम्हाला समजून घ्यायचं असेल की बाबा धम्म म्हणजे काय सांगितलंय बाबासाहेबांनी, तर याच्यामध्ये ते विस्तृतपणे सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी. तर त्याचा आपण अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. पण धम्म म्हणजे काय हे 6 पॉइंट सांगितलेत बाबासाहेबांनी. 6 पॉइंट म्हणजे 6 चॅप्टर्स, त्यातले छोटे छोटे चॅप्टर्स, एक एक 2-2 पानाचे चॅप्टर्स आहेत ते. तर ते 6 चॅप्टरचा अभ्यास आपण करणार आहोत. तर स्टार्टिंग विथ फर्स्ट चॅप्टर, टू मेंटेन प्युरिटी इन लाईफ. पण ते 6 चॅप्टरची तोंड ओळख देण्यासाठी मी ते हेडिंग तुम्हाला सांगतोय. त्याच्यावरती सविस्तर विश्लेषण प्रत्येक सेशन मध्ये आपण करणार आहोत. ओके, इथपर्यंत समजलंय ना? येस और नो? येस सर. हा, ओके. तर 5वा पॉइंट हा होता, टू बिलीव्ह दॅट ऑल कंपाऊंड थिंग्स आर इम्परमनंट इज धम्मा. मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे? सर्व संस्कार अनित्य आहेत. ऑल कंपाऊंड थिंग्स आर इम्परमनंट. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. संस्कार हा शब्द वापरलाय का कंपाऊंड थिंग्सला? मग तो बरोबर आहे का? टू बिलीव्ह दॅट ऑल कंपाऊंड थिंग्स आर इम्परमनंट. ओके, तर ते सुद्धा आपण पाहूया. माझ्याकडे आहे ना सर. हा, विविध तत्वांच्या संयोगाने निर्मित वस्तू अनित्य आहेत यावर विश्वास म्हणजे धम्म. ओके, विविध तत्वांच्या संयोगाने निर्माण झालेल्या वस्तू. ओके, ऑल कंपाऊंड थिंग्स आर इम्परमनंट. ओके, हा थोडा जवळपास पोचतोय अर्थ त्याचा. म्हणजे ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा किती बदल होतोय हे आपण पाहतोय आता, बरं का? तर म्हणून ओरिजिनल रेफरन्स साठी आपण इंग्लिशच ठेवणार आहोत. ते इंग्लिशमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. हा झाला 5वा पॉइंट. आणि 6वा पॉइंट जो आहे तर तो आहे, टू बिलीव्ह दॅट कर्मा इज इन्स्ट्रुमेंट ऑफ मोरल ऑर्डर इज धम्मा. मराठीमध्ये काय सांगितलं? कर्म हे मानवी जीवनाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. ओके, यावर विश्वास. संजयजी तुमच्याकडं मराठी कॉपी कुणाचं ट्रान्सलेशन आहे? ते घोडेस्वार. आणि पुरुषोत्तमजी तुमच्याकडे? माझ्याकडे 2 आहेत. एक तर भदंत कौशल्य यांचं हिंदी आहे. ओके. आणि मराठी तळवळकरांचं आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीचं. ओके, घनश्याम तळवटकर यांचं आहे. ओके, 2 आहेत माझ्याकडे. ओके, नो प्रॉब्लेम. तर हे 6 हेडिंग्ज आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म म्हणजे काय हे समजण्यासाठी खोलात जाऊन विश्लेषण केलेलं आहे. तर या 6 पैकी
पहिलं हेडिंग आता आपण या आजच्या सेशनमध्ये समजून घेणार आहोत. पहिलं हेडिंग काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं? जीवन सुचिता राखणे म्हणजे येस, जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म, म्हणजे टू मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. आता जीवनामध्ये शुद्धता राखणं म्हणजे धम्म आहे, हे बाबासाहेब पहिल्या पॉइंटच्या अंडर सांगतात. तर जीवनामध्ये शुद्धता राखणं म्हणजे नेमकं काय? शुद्ध पाणी पिणं, स्वच्छ कपडे घालणं, रोज आंघोळ करणं, केस वगैरे ट्रिम करणं, जीवनामध्ये शुद्धता राखणं म्हणजे तुम्हाला काय वाटतं? शीलांचं पालन त्याच्यानंतर करणे. बाबासाहेब शीलांचं पालन करणे. शीलांचं पालन करणे. ओके, माधुरी मॅडम, खूप छान. काया शीलांचं पालन वाचा आणि करणे. मन, काया नाही, वाचा आणि मन यांची नाही, शुद्धता पुस्तकात राखणे. वाचून नका, पुस्तकात नाही, वाचून पुस्तकात नका सांगू. पुस्तकात वाचून नाहीये. ओके, येस, म्हणजे तुम्हाला पुस्तकात माहित वाचून आहे. फाईन हो. फाईन, तुम्हाला माहिती आहे. पुस्तकात काय लिहिलेलं आहे त्याच्याकडे आपण नंतर येणारच आहोत. पुस्तक माझ्या समोर नाहीच आहे. पण जीवनात शुद्धता राखणं म्हणजे ऍक्च्युअल आपल्या धम्म प्रशिक्षकांचा काय व्ह्यू असू शकतो तो आपण जाणून घेत आहोत. तर माधुरी मॅडमनी सांगितलं की बरोबर आहे, शीलाचं पालन करणं म्हणजे जी जीवन शुद्धता आपण राखतो. पुरुषोत्तमजीने तर फॅन्टास्टिक सांगितलेलं आहे, काया वाचा आणि मनाने शुद्धता आपण ती राखली पाहिजे. बाबासाहेब काय सांगतात ते आता आपण पाहू. तेच सांगितलंय जे पुरुषोत्तमजींनी सांगितलेलं आहे, कारण त्यांचा ऑलरेडी अभ्यास आहे याच्यावरती. आपल्यापैकी अनेक जणांचा सुद्धा अभ्यास आहेच आहे. तर बाबासाहेब काया वाचा आणि मनाची शुद्धता याच्याबद्दल सांगतात आहे. धम्म म्हणजे काय? तर व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काया म्हणजे शरीर, वाचा तुमचे शब्द आणि मन तुमचे विचार, या तिघांची शुद्धता राखणं म्हणजे धम्म जीवन जगणं. आता ही शुद्धता कशा पद्धतीत राखायची ते सुद्धा बाबासाहेब सांगतात. कायाची शुद्धता, आता पुस्तक आता कोणी पाहू नका, जर त्यांच्याकडे असेल तर आपण हे आपल्या अनुभवातून शब्दातून समजून घेऊ आणि मग बाबासाहेबांच्या शब्दांकडे आपण जाऊ आणि जोडून पाहू की बरोबर आहे का चुकीचं आहे. काया म्हणजे शरीराची शुद्धता, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय असू शकतं? शरीराची शुद्धता म्हणजे काय असू शकतं? बाबासाहेबांनी सांगितलं शरीराची शुद्धता, कायेची शुद्धता राखणं म्हणजे धम्म आहे. काया, शरीर, काय असू शकतं? मी सांगू सर? हा पुरुषोत्तमजी. आजी. हा कोण? नाही, एक पंचशिलामध्ये जे 5 तत्व आहेत, हिंसा करू नये, चोरी करू नये, काम वासना ठेवू नये, असत्य बोलू नये किंवा सुरापान करू नये वगैरे, यातली जी पहिली 3 आहेत ही कायाच्या शुद्धतेबद्दल बोलतात. त्यामध्ये हिंसा करू नये, चोरी करू नये किंवा काम वासना ठेवू नये, हे कायाबद्दल बोलतात, कायाच्या शुद्धतेबद्दल बोलतात. आणि काम वासना ही कायामध्ये येते का मनामध्ये येऊ शकते? काम वासना हे कायामध्ये येते, कायाच्या शुद्धतेमध्ये येते. ओके. आणि असत्य न बोलणे, सत्य बोलणे हे वाचेच्या शुद्धतेमध्ये येतं. आणि मद्यपान वगैरे न करणं, हे जे मादक पदार्थाचं सेवन न करणं, हे मनाच्या अवस्थेमध्ये येतं, तर मनाच्या शुद्धतेमध्ये येतं. म्हणजे पंचशिलामधले 5ही तत्व हे जीवसुचितेमध्येच मोडतात. राईट. म्हणजे माधुरीजींनी सांगितलं होतं की पंचशील, शरीराची शुद्धता, मेंटेन प्युरिटी इन लाईफ म्हणजे पंचशीलचं पालन करणं. ज्यावेळेस तुम्ही प्रवचन द्यायला जाणार आहात कुठे किंवा समजून घेणार आहात सगळ्यात सुरुवातीला, तर टू मेंटेन प्युरिटी इन लाईफ म्हणजे जीवनामध्ये शुद्धता राखणं म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही पंचशीलचं एक्सप्लेनेशन करणार आहात त्यांना. आणि ते पंचशीलाचं एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला त्या 3 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. पहिलं कायेची शुद्धता, वाचेची शुद्धता आणि त्याच्यानंतर मनाची शुद्धता.
तर हे पंचशील जे आहे ती 3 याच्यामध्ये तुम्हाला हे डिवाइड करायचं आहे. तर कायेची शुद्धता बाबासाहेब काय सांगतात तर ते आता आपण पाहून घेऊया. ओके, काया म्हणजे शरीर. हिअर इन अ सर्टन वन ॲब्स्टेन्स फ्रॉम टेकिंग लाईफ, फ्रॉम स्टिलिंग. चोरी करणं बाबासाहेब सांगतात. फ्रॉम सिनफुल लिव्हिंग. सिनफुल लिव्हिंग म्हणजे मराठीमध्ये काय सांगितलं? पाप हा, असत अकुशल कर्म. सिनफुल लिव्हिंग नाही, कर्म नाहीये. अकुशल लिव्हिंगचा कर्म. अर्थ प्रामाणिक लिव्हिंग. मराठीमध्ये काय लिहिलंय तिथे? तीनही रेफरन्सेस सांगा. कारण कसं आहे माहितीये का, बाबासाहेबांचे शब्द त्यांच्याच ह्याने आपल्याला समजून घेतले पाहिजे. जर ते नाही समजून घेतले तर फार आपण भलत्या रस्त्याला आपण जातो. सिनफुल लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय? सिनफुल बाजूला राहू द्या. लिव्हिंग म्हणजे काय? राहणे. लिव्हिंग म्हणजे राहणे. ओके, अजून? सिनफुल लिव्हिंग अजून काय असू शकतं? लिव्हिंग नाही, सोडणे नाही. प्रामाणिक एल आय एल आय एल ई ए नाहीये, LIV आहे. ओके, नाही सिनफुलला थोडं बाजूला ठेवा. फक्त लिव्हिंग म्हणजे काय? सिनफुल लिव्हिंग, फक्त लिव्हिंग काय असू शकतो अर्थ? त्या अर्थाने जगणे असा त्याचा अर्थ होतो. जीवन Yes. जीवन जगणे. त्या अर्थाने Yes. जगणे. जीवन जगणे. जगणे सुद्धा सोडणे पण आहे होते. त्याचा अर्थ. नाही सोडणे पण होते. जगणे सुद्धा आहे. किंवा मी एक प्रश्न तुम्हाला एक विचारतो बरं का विजयजी. Yes. व्हॉट यू डू फॉर लिव्हिंग, असा प्रश्न आपण ऐकतो आहे का नाही बऱ्याचदा, की व्हॉट यू डू फॉर लिव्हिंग. येतो का नाही असा प्रश्न? मग त्याचं उत्तर आपण काय देतो? व्हॉट यू डू फॉर लिव्हिंग. अरे कुछ नाही, मैं खाता पिता सोता हूं, असं देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत त्याचं उत्तर. म्हणजे व्हॉट यू डू फॉर लिव्हिंग म्हणजे तुमचं काय येतं त्याच्यामध्ये? चांगले कर्म करत जगणे. प्रोफेशन येतं? प्रोफेशन नाही, चांगले काम करत. नाही. माझा प्रश्न असा इंग्लिशमध्ये विचारतात काही लोक, व्हॉट यू डू फॉर लिव्हिंग, जगण्यासाठी तुम्ही काय करता, असा एक कॅज्युअल प्रश्न विचारला जातो पहा. इंटरव्ह्यू मध्ये पण विचारला जातो. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारला जातो. आहे का नाही? व्हॉट वेअर यू डू फॉर व्हॉट वेअर यू डुईंग फॉर लिव्हिंग सो फार. म्हणजे सिनफुल लिव्हिंग और व्हर्च्युअस लिव्हिंग म्हणजे त्या अर्थाने सुद्धा लिव्हिंग हा शब्द आहे. जर बाबासाहेबांना जर कर्म हा शब्द वापरायचा असता तर बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये कर्म शब्द वापरलेला आहे का नाही पुरुषोत्तमजी? पॉइंट 6 मध्ये त्यांनी वापरलाय, टू बिलीव्ह दॅट कर्म इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ मॉरल ऑर्डर इज धर्म. येस, बऱ्याच ठिकाणी कर्म वापरलेला आहे त्यांनी शब्द. जर इथं त्यांना जर त्याचा अर्थ कर्म जर असता तर त्यांनी कर्मा शब्द वापरला असता इथे, सिनफुल कर्मा. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या लिव्हिंगचा अर्थ कर्म नाही. म्हणजे तुम्ही एकतर पापयुक्त जीवन तुम्ही जगता किंवा पापमुक्त जीवन तुम्ही जगता. येस. तर लिव्हिंगचा अर्थ तुम्ही जगण्यासाठी जे काही करत असता, किंवा तुम्ही सुखाचं जीवन जगता किंवा तुम्ही दुःखाचं. नाही जीवन जगण्यासाठी जीवन जगण्यासाठी तुम्ही जे काही करता ते सिनफुल नसलं पाहिजे. म्हणजे पापयुक्त नसलं पाहिजे. जीवन जगण्यासाठी तुम्ही जे काय करता, मग त्याच्यामध्ये तुमचं प्रोफेशन, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं प्रोफेशन सुद्धा आलं. लक्षात घ्या, आहे की नाही? म्हणजे एखादा स्मगलर जर असेल, एखादा चोरी करणारा असेल, किंवा रिश्वत लेने वाला बाबू भी रहेगा,
आहे का नाही? सिनफुल लिव्हिंग मध्ये ते सगळं येतं का नाही? त्यालाच Sinful अकुशल living. कर्म म्हणतात सर. हा. तेच अकुशल कर्म असतात. अकुशल कर्म हा कर्म शब्द नाही. तुम्ही वेगळ्या कॉन्टेक्स्ट तुम्ही तिथं वापरता. ठीक आहे नाही? कर्म हा शब्द वेगळ्या कॉन्टेक्स्टने आपण तिथं वापरू शकतो. लिव्हिंग तुम्ही दैनंदिन जीवन जगताना त्याच कर्मामध्ये पर्यावसन होत असतं, पण जगण्यासाठी तुम्ही जे काही करत असता ते सिनफुल नसलं पाहिजे. म्हणजे पापयुक्त Sir, नसलं पाहिजे. एक तर पापमुक्त जीवन किंवा पापयुक्त जीवन, त्याच्यामध्ये Okay. पापमुक्त जीवन जगणे. ओके, व्हेरी गुड. सिंपल खूप छान. ऍग्री. खूप छान. बढिया. पाप मुक्त जीवन जगणे. मुक्त, ऑफकोर्स मुक्त, युक्त नाही. ओके. ओके. तो पहिलं त्यांनी फ्रॉम आहे काया, म्हणजे कुणाची तुम्ही ऍबस्टेन्स फ्रॉम टेकिंग लाईफ, फ्रॉम स्टीलिंग, फ्रॉम सिनफुल लिव्हिंग. दिस इज कॉल्ड प्युरिटी ऑफ बॉडी. एवढंच सांगितलं प्युरिटी ऑफ बॉडी मध्ये त्यांनी. पापमुक्त जीवन आणि चोरी करायची नाही आहे का नाही? तर आणि हिंसा सुद्धा आहे तिथे. टेकिंग लाईफ, अहिंसा, टेकिंग लाईफ. ओके. तर एका कार्यकर्त्याने मला प्रश्न विचारला होता आपल्याच धम्मप्रशिक्षकाने, की सर मी नॉनव्हेज खात नाही. ओके, मी नॉनव्हेज खात नाही कारण मला ते खाऊशी वाटत नाही, कारण मला असं वाटतं की मी त्या प्राण्याची हत्या करते. ओके, परंतु माझ्या घरामध्ये इतर सदस्य ते खातात आणि कधी कधी मला त्यांना ते बनवावं सुद्धा लागतं. तर ती हिंसा होऊ शकते का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तर खरंच ती हिंसा होऊ शकते का? त्याच्यामुळं जीवनातील तुमची शुद्धता राखण्यामध्ये काही अडथळा येतो का? विजयजी नाही म्हणतात आहे. ओके. अजून बाकीचे कुणाला काय वाटतं? नाही, तिला जीवन शुद्धता राखण्यात काहीच अडचण नाही. दुसऱ्यासाठी बनवणं म्हणजे स्वतःसाठी बनवणं नाही, बनवणं आणि खाणं त्याच्यामध्ये आता ते मांसाहार, धम्मामध्ये मांसाहार चालतोच आहे ना. ओके. मला वाटतं हा विषय स्वतः आपण केलेली हत्या जी आहे ती हिंसा. ओके. बनवण्यामध्ये कोणती हिंसा नाही. ओके. तर याच्यासाठी एक सेशन आपण ऑलरेडी पहिल्यांदा घेतलं होतं की बौद्धांनी नॉनव्हेज सुरुवातीला घेतलं होतं, नॉनव्हेज खावं का न खावं. तर बौद्ध धम्म हा मध्यम मार्ग आहे, एक्स्ट्रीम नाहीये. एक्स्ट्रीम असे दोन की बाबा संपूर्णपणे त्यागच आहे आणि भरमसाठ खातच आहे. ओके, म्हणजे काही नसताना बाबा हेच खायचेच मला, अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे असं पण नाही. आणि एक्स्ट्रीम म्हणजे जैन धर्मासारखं टोटल अहिंसा तसं पण नाही आहे. बौद्ध धम्माचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे, त्यातल्या त्या दोघा पॉइंटचा मध्यबिंदू आहे. तर जर वासना न राहता एक आवश्यकता म्हणून जर तुम्ही ते करत असाल तर त्याला बौद्ध धम्म मान्यता देतो. ओके, त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम असं काहीच नाहीये. पण जर तुमच्या मनामध्ये जर असे काही विचार निर्माण होत असतील की नाही बाबा मी जीव प्राण्याला मी खाऊ शकत नाही, तर काही हरकत नाही आहे. ते स्वातंत्र्य धम्मामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ओके, पण ही बाब आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की तो मध्यम मार्ग आहे धम्माचा, एक्स्ट्रीम नाही आहे. तर त्यामुळे तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबातील लोक जर ते खात असतील, त्यांची गरज म्हणून ते खात जर असतील, तर त्यांच्यासाठी, त्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी ते बनवून देणं ही हिंसा होत नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे असं मनाला वाटून घेता कामा नये की बाबा माझ्याकडून काही चुकीचं होतंय का, तर असं तुम्ही वाटून घेता कामा नये. ओके, तुमच्या मनामध्ये तेवढी करुणा आहे
पण ते सुद्धा तुमचे सदस्यच आहेत. नॉनव्हेज कम्प्लिटली सोडणं, न खाणं हा एक्स्ट्रीम मार्ग बुद्धांनी सांगितला नाही, ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला नाही. उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोंबलाची चटणी खूप आवडायची. माहिती आहे ना तुम्हाला ही गोष्ट? हा, बोंबलाची चटणी खूप आवडायची. आपल्या सगळ्यांना आवडत असेल मला वाटतं, आहे का नाही? तर खाण्याचे पदार्थ आहेत, नैसर्गिक अन्न शृंखला आहे की त्याच्या माध्यमातून हे निसर्गाचं अन्न साखळी किंवा अन्न चक्र हे चालतं. ओके, तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स आहेत व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियनचे. बौद्ध धम्म हा मध्यम मार्ग आहे, एक्स्ट्रीम मार्ग नाही आहे. ओके, तर जर तुमची नाही, ती जबाबदारी सर हा प्रश्न हा. म्हणजे असा की आपण मी जरी खात नसले, पण मी जर त्यांना सांगितलं की मला एक म्हणजे माझ्यासाठी कापणार आहे ना तो, म्हणजे एक जीव हिंसा झाली ना सर ती. कुणासाठी? तुमच्यासाठी? म्हणजे मी ऑर्डर दिला म्हणून तो कापणार आहे ना. त्याचा धंदा आहे तो. नाही 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 तसं नाही. मी म्हंटल की मला हे चिकन पाहिजे असं म्हटलं तर माझ्यासाठी कापण्यात येईल ना ते. म्हणजे ही जीवहिंसा नाही झाली का? नक्कीच झाली ही, नक्कीच झाली. जर त्याच्यासाठी तुम्ही झाली, तुमच्यासाठी नाही. ऑर्डर दिलंय ना मी. नाही नाही नाही, बरोबर आहे त्यांचं, माधुरी मॅडम यांचं बरोबर आहे. तर माधुरी मॅडम, जर तुम्ही तिथं जाऊन ऑर्डर जर देता की माझ्यासाठी काप, हा. ओके, तर ती हिंसा झाली ती. हम्म. पण ऑलरेडी जर तिथं जर कापून जर ठेवलं जर असेल आणि तुम्ही ते घेत असाल, कारण तो त्याचा व्यवसाय आहे तो, तर ती जाणून बुजून तुम्ही ती हिंसा करत नाही आहात. ते एक अन्न म्हणून तुम्ही ते घरी घेऊन येत आहात. पण तुम्ही आवर्जून जर त्याला जर सांगितलं नाही मला खायचंच आहे, मला हे करायचं आहे आणि माझ्यासाठी का, तर ते होतं. तर बौद्ध धम्मामध्ये आपण मागच्या त्या सेशन मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की नॉन व्हेजिटेरियन गोष्टींना तुम्ही अन्न म्हणून पहा. काही प्रदेश असे आहेत की तिथं व्हेजिटेरियन ऑप्शन नसतो, तिथं फक्त नॉनव्हेजचा ऑप्शन असतो बहुसंख्याकाने, आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नसतो, गत्यंतर नसतं तिथं खाणं ते. ओके, तर ज्या ठिकाणी तुम्हाला पर्याय आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हेजिटेरियन ऑप्शन करू शकता. पण ज्या ठिकाणी पर्याय नाही आहे किंवा काही लोकांना बाबा ते खायचं आहे, तर अन्न म्हणून तुम्ही तिथं आणू शकता. पण मी अजूनही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला जर वाटत असेल की नाही बाबा मला ते नाही करायचं आहे, पण त्या मताच्या विरोधात जाणं ही मात्र नक्की तुम्ही तुमच्या भावनांची हिंसा करत आहात. ओके, मग आता ह्याच्यातून मध्यम मार्ग कसा काढायचा? खायचं तर आहे माझ्या कुटुंबातल्या लोकांना, बरोबर आहे का नाही? तर याच्यातून मध्यम मार्ग मग तुम्हाला काढावा लागेल. जर त्यांना वाटत असेल की माझ्या पत्नीला किंवा माझ्या आईंना जर नॉनव्हेज आणणं, नॉनव्हेज बनवणं हे जर आवडत नसेल, तर त्या कुटुंबातील सदस्यांनी याच्यावरती दुसरा मार्ग काढायला हवा. घरी बनवणं जर शक्य होत नसेल तर ते बाहेर जाऊन खाऊ शकतात त्यांची जर इच्छा असेल तर. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्रास देणं हे योग्य होणार नाही. हा, सर भंतेजींना काही हे आहे का, अलाउ आहे का खाणे? जर भंतेजींच्या ताटामध्ये जर तुम्ही ते वाढून दिलं, तर त्यांना खाऊ माहित शकतो. नसताना समजा तुम्ही त्यांच्या घरी जेवायला बोलवलं भंतेजींना आणि त्यांच्या ताटात तुम्ही टाकलं, तर ते त्याला नाही म्हणू शकत नाही. मग ते तर त्यांना बाध्य खावंच लागेल. त्यांच्यासाठी ते एक अन्न म्हणून ते पाहतात. त्यांच्या ताटात तुम्ही जर कच्च्या भाज्या जरी टाकल्या तरी त्या कच्च्या भाज्या ते खाणं, ग्रहण करतात ते. हा, याच्याविषयी सचिन सर, हा, याविषयी मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आवाज तुमचा ब्रेक होतोय विजयजी. हॅलो, हा बोला. बोला विजयजी. हॅलो, हा विजयजी बोला ना. आवाज स्पष्ट येत नाही. तर मी याच्याबद्दल एक उदाहरण देऊ इच्छितो मी की
भूतान एक असा देश आहे की त्या देशामध्ये नॉनव्हेज तर खातात, परंतु त्या कुठल्याही प्रकारची हत्या त्या देशामध्ये होत नाही. स्लॉटर हाऊस वगैरे तिथे नाही आहे, कुठल्याही तिथे ते कापत नाहीत. ते इंडियामधूनच आपल्याकडनं बंगालमधून चिकन वगैरे काय असेल, मटन वगैरे काय असेल ते इकडनं कापूनच जाते तिकडे ते. ओके. आणि तिथे इव्हन मासेमारीला पण तिथे मज्जाव आहे. इव्हन ते नदीचे मासे पण तिथे पकडून देत नाहीत ते किंवा मारू देत नाहीत. कोणता देश आहे तो? भूतान. भूतान. ओके. भूतान. ओके. तर तर जगामधले बौद्ध जर पाहिले तर जगामधले बौद्ध या 2 भागामध्ये विभागले आहेत. एक बौद्ध, त्याच्यामध्ये भिक्खू सुद्धा येतात, जे मांसाहार करतात. मांसाहारामध्ये त्यांना काही गैर वाटत नाही. आणि दुसरे बौद्ध जे टोटली व्हेजिटेरियन आहेत, मांसाहार त्यांना चालत नाही. तर असे बौद्ध या 2 गटामध्ये असे विभागलेले आहेत. तथागत गौतम बुद्ध सुद्धा याच्याबद्दल त्यांनी तो कट्टरपणा त्यांनी सांगितला नाही आहे. जर तुम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे, जर तुम्हाला ते व्हेजिटेरियन जर राहायचं असेल तर तुम्ही व्हेजिटेरियन राहू शकता. जर तुमच्या ताटामध्ये जर नॉनव्हेज जर येत असेल तर तुम्ही ते खाऊ शकता. तर तथागत गौतम बुद्ध सुद्धा या बाबतीमध्ये लिबरल आहेत. एकदम असे हार्ड अँड फास्ट कट्टरपणा किंवा एक्स्ट्रीमपणा तथागत गौतम बुद्धांनी या बाबतीत सांगितलं नाही ना, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. मग मॅडम, मी तुमच्या विषयाकडे येतो की जर एका कुटुंबामध्ये जर असे 2 व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असे जर 2 ग्रुप असतील, 2 व्यक्ती जर असतील, तर ते एक दुसऱ्यांनी समजून त्यांची ती इच्छा जी आहे तर ती इच्छा ती राखता आली पाहिजे. यावरती हा एकच उपाय आहे तो, आहे का नाही? जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा मी तिथे मला ते योग्य वाटत नाही, तर ह्या तुमच्या भावनेचा तुम्ही कम्युनिकेट करू शकता, त्यांना सांगू शकता आणि त्या पद्धतीने मग त्यांनी तिथे अरेंजमेंट करता आली पाहिजे. तरी तुम्ही कम्युनिकेट करता का तुमच्या सदस्यांना परिवारामधील? हा, कारण माझे काही मित्र आहेत असे की ते म्हणतात अरे हम घर पे नहीं खा सकते. ब्राह्मण आहेत ते. आता ते म्हणतात की नाही खायचं नाही असं त्यांचा ते नियम म्हणून पाळतात आणि बाहेर जाऊन तर जबरदस्त ताव मारतात त्या हॉटेलमध्ये. म्हणजे हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की पुण्यामध्ये सदाशिव पेठ नावाचा परिसर आहे. सदाशिव पेठ म्हणजे ही कोकणस्थ ब्राह्मणांची वस्ती समजली जाते. कोकणस्थ, देशस्थ सगळे, सारस्वत सगळ्या ब्राह्मणांची, प्रामुख्याने कोकणस्थ. तर सदाशिव पेठ भरल्यानंतर तिथून स्थलांतर कोथरूडला त्यांनी केलं. पण पुण्याची मूळ जी ब्राह्मण वस्ती म्हणता येईल, ब्राह्मणवाडा, ब्राह्मण वस्ती, ही सदाशिव पेठ. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज पुण्यातील सगळ्यात उत्कृष्ट नॉन व्हेजिटेरियन हॉटेल ही सदाशिव पेठेमध्ये आहेत आणि लोक आवर्जून तिथे खायला जातात. म्हणजे तिथे जर पाहिलं तुम्ही तर सगळे हे ब्राह्मण लोक तिथे हॉटेलमध्ये जेवणासाठी. म्हणजे एकेकाळी मी पुण्यात होतो 10 वर्ष, तुम्हाला माहिती आहे काय चाललंय. तर सांगण्याचं तात्पर्य असं की मॅनेज करता आलं पाहिजे. ज्यांना खाण्याचं आहे तर ते बाहेर जाऊन सुद्धा खाऊ शकतात किंवा पर्यायी व्यवस्था करू शकतात. धम्मामध्ये मात्र अमुकेच खाल्लं पाहिजे असं बंधन धम्मामध्ये केलेलं नाही. ओके. तर तो नॉनव्हेज खाणं हा ह्याच्यामध्ये हिंसा करण्यामध्ये तो येत नाही, तो प्रकार ह्याच्यामध्ये, हे आपण पाहिलेलं आहे. सिनफुल लिव्हिंग म्हणजे बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येतील. चोरी करता कामा नये, लबाडीने बाबा तुमचं दैनंदिन जीवन जगता कामा नये. तुमचं जे काही प्रोफेशन जे आहे तर ते प्रोफेशन दुसऱ्या कोणाला व्यक्तीला त्रास न देता ते प्रोफेशन तुमचं असलं पाहिजे. सिनफुल लिव्हिंग आहे ते. सिनफुल लिव्हिंग म्हणजे नाही, त्याच्या अगोदर ते म्हटले, त्याच्या अगोदर म्हटलेलं आहे टू अवॉइड वन ऍब्स्टेन्स फॉर्म. ऍब्स्टेन्स म्हणजे त्याच्यापासून अलिप्त राहणं, अलिप्त राहणं त्याच्यापासून, नाही का नाही. तर सिनफुल लिव्हिंग. मग तुम्ही थोडं चिंतन करू शकता
कधी तुमच्या फावल्या वेळामध्ये की बाबा सिनफुल लिव्हिंग करणारी आपल्या आजूबाजूला कोण लोक आहेत की ज्यांचं जीवन हे सिनफुल आहे. आणि तुम्ही पाहाल की अनेक लोक ज्यांचं प्रोफेशन, ज्यांचं दैनंदिन जीवन हे सिनफुल म्हणजे पापयुक्त लिव्हिंग वरती, जगण्यावरती अवलंबून आहेत, त्या लोकांना रात्रीची झोप नसते. त्या लोकांना हा हा हे तुम्ही ऑब्झर्व करा, पहा की भले त्यांच्याकडे संपत्ती असते, सगळं असतं, पण सुख आणि समाधान आणि शांती समाधान नाही. त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये नसते. म्हणजे सगळं आहे, पण जर तुम्हाला जर ती हॅपीनेस, खुशी जर नसेल तर त्याचा असून उपयोग नाही आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल दाखवतील, त्यांच्या संपत्तीचा बडेजावपणा तुमच्या समोर त्याचं प्रदर्शन करतील. बघा माझ्याकडे 4 फ्लॅट आहेत, एवढी मोठी गाडी आहे, अमुक अमुक तोळे सोनं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतील. आम्ही फिरायला जातो लांब वगैरे. पण अंतर्गत जर तुम्ही जर पाहिलं, जर ते त्यांनी पापयुक्त पद्धतीने जर त्याचं हे केलेलं असेल, मिळवलेलं जर असेल, तर त्या लोकांना आतमधून समाधान, शांती ही नसते. हे तुम्ही ऑब्झर्व करा. आणि मग समाधान, शांती कुणाला असते? ज्याच्याकडे अल्प असतं, पण तो व्यक्ती चांगल्या मार्गाने जर तो संतुष्ट. कमवत असेल तर तो व्यक्ती संतुष्ट. भले बाकीचे टेन्शन त्याला घरामधले इकडचे तिकडचे असतात, कामाचे असतात, पण रात्री तो चटकन झोपतो, ठीक आहे, त्याला हे होत नाही. ओके, तर हा फरक आहे सिनफुल लिव्हिंग मधला आणि सिनलेस लिव्हिंग मधला. तर हे आहे काया म्हणजे शरीराची शुद्धता करण्याबाबत बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कायेची शुद्धी असणं, जीवन जगणं म्हणजे धम्म आहे, हे बाबासाहेब सांगतात. दुसरा पॉइंट त्याच्यामध्ये सांगतात वाचा. ओके, हे पॉइंट बाबासाहेबांनी सांगितलेले तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा पॉइंट बाबासाहेब वाचा सांगतात. तर वाचेबद्दल बाबासाहेब काय म्हणतात? हिअर इन अ सर्टन वन ऍब्स्टेन्स फ्रॉम फॉल्सहुड. फॉल्सहुड म्हणजे खोट खोटं बोलणं. खोट खोटे न बोलणं, डेली काय खोट न बोलणं. आता वाचा जर हा एक विषय जर पाहिला तर याच्यावरती पूर्ण सेशन सुद्धा होऊ शकतं. अनेक उदाहरणं आपण घेऊन जातो. वाचा बाबासाहेबांनी इथं फक्त फॉल्सहुड म्हणजे खोटं न बोलणं सांगितलेलं आहे, पण वाचेचे वेगवेगळे प्रकार असतात. आता हा विषय बौद्ध संस्कारांमध्ये येतो. बौद्धांची वाचा कशी असली पाहिजे याच्यावरती एक अखंड सेशन सुद्धा आपण घेणार आहोत पुढे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःशी जो संवाद करत असता, आपल्या स्वतःशी संवाद करत असता, तो संवाद कसा असला पाहिजे, तुम्ही तुमच्या कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांशी संवाद करताना तो संवाद कसा असला पाहिजे, ती वाचा कशी असली पाहिजे, तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी ज्यावेळेस बोलता ती वाचा कशी असली पाहिजे, समाजामध्ये ज्यावेळेस तुम्ही असता ती वाचा तुमची कशी असली पाहिजे. त्याच्यानंतर ती नॉन व्हायलंट वे ऑफ स्पीकिंग याच्यावरती काही वर्कशॉप सुद्धा अनेक लोक घेतात की तुमची बॉडी लँग्वेज जी असते, शब्द असतात ते कसे तुमचे शब्द असले पाहिजे, परत तुमची भाषा, टोन तुमची भाषा कशी असली पाहिजे. तर वाच्याशी संबंधित हे सगळे विषय आहेत. तर याच्यावरती मी सांगितल्याप्रमाणे एक पूर्ण सेशन सुद्धा होऊ शकतं. ओके, तर याच्यावरती फक्त एकच मी हायलाइट करू इच्छितो की परत एकदा मी ब्राह्मणांचं उदाहरण मी देतो की ब्राह्मणांचं तुम्ही बोलणं, तुम्ही याच्याबद्दल कोणी काही मत मांडू शकेल का? काय मत आहे तुमचं? वाचा, फक्त भाषेबद्दल बोलतोय मी. काय तुमचा अनुभव? सर, तुम्ही जर ब्राह्मणाला तुम्ही कितीही चिडून बोललात, काही तुम्ही शिव्या दिल्यात त्याला, कसंही बोललात, तरी पण तो नुसता ऐकून घेणार आणि नंतर नाही मित्र असं नाही आहे म्हणजे काय, असं तो मधुर वाणीमध्येच बोलणार, राग दाखवणार नाही, परंतु नंतर त्याला काय करायचं तर बरोबर करतो. शांत राहतो. त्याच्या म्हणजे थोडक्यात विचारांकडे आपण नाही जाते. भाषा जर पाहिली तर ब्राह्मण लोक त्यांच्या भाषेमुळे खूप फेमस आहेत. तुम्ही टीव्ही वरती किंवा रेडिओवरती जे कोणी प्रोग्राम कोऑर्डिनेटर त्यांचा असतो पहा,
अँकर म्हणतो आपण त्याला, किंवा रेडिओ जॉकी म्हणतो आपण. तर रेडिओ जॉकी जर तुम्ही पाहिला, त्यांची नावं जर पाहिली, तर 99% ते ब्राह्मण आहेत. आणि त्यांचा जो बोलण्याचा जो टोन जो आहे, तो मधाळ टोन जो असतो, मधाळ वाणी आपण त्याला म्हणतो, किंवा सुमधूर. कोणती भाषा जर ती शब्द जर वापरायचे असतील, तर एखाद्या रिंगिंग टोन मध्ये त्यांची ती शब्द वापरले जातात. आणि यामुळं, या त्यांच्या भाषा शुद्धतेमुळं ते हे प्रमुख जे जॉब आहेत समाजामधील, हे प्रमुख जॉब त्यांनी पादांकरात केलेले आहेत. तर इथं फक्त त्यांच्याबद्दल आपण फक्त तो एवढाच पॉइंट घेतोय, बौद्धांची देखील भाषा जी असली पाहिजे, जो टोन असला पाहिजे, तर तो सुद्धा गुणांनी, सद्गुणांनी युक्त असला पाहिजे. मी असं म्हणत नाही तुम्ही ब्राह्मणांची कॉपी करा आणि त्यांच्यासारखा टोन करा, असं मी म्हणत नाही आहे. तर इथं सद्गुण जे बुद्धांनी सांगितलेले आहेत, त्या सद्गुणांनी युक्त बौद्ध समाजाची, बौद्ध शेवटचा एक पण पाहिला आहे. वाणीर म्हणजे आजचं सेशन पण कम्प्लीट होऊ शकत नाही, पण तरी वाचापर्यंत आपण कम्प्लीट करूया आपण इथे. तर बौद्ध समाजामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीने या वाचेवरती काम केलं.